एलपीजी सिलेंडर साठेबाजांवर आता नागपूर पोलिसांची करडी नजर असणार आहे। नागपुरात एलपीजी सिलेंडरच्या काळा बाजारावर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कडक निर्देशही दिले आहेत। घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरची अवैध विक्री होत असल्यास कारवाईच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। तर वितरक, गोदाम आणि संशयित ठिकाणांची अचानक तपासणीही यावेळी करण्यात आली आहे। सरकारने एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955 म्हणजेच एस्मा लागू केलेला आहे आणि त्या अंतर्गत जे आहे ते पोलीस देखील आता नागपूर पोलीस देखील खबरदारी घेत आहेत किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवणार आहेत। आपल्यासोबत आहेत डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, नागपूर पोलीस आयुक्त। सर, काय सांगाल, या कायदा लागू झाल्यानंतर नागपूर पोलीस कशा प्रकारे खबरदारी घेत आहे आणि कशा प्रकारे वॉच ठेवत आहे? आम्ही कालपासूनच ज्याप्रमाणे हे कारवाईबद्दल माहिती मिळालेली आहे ते आमची कारवाई त्याप्रमाणे चालू झालेली आहे। पूर्ण शहरामध्ये आमची पेट्रोलिंग चालू आहे। तसेच टीम्स आम्ही तयार केलेली आहे। तसेच जे आपलं असेन्शियल कमोडिटीज जे आहे ते त्याच्यासाठी जे वेगळा डिपार्टमेंट आहे आपले कलेक्टर ऑफिसमध्ये, त्यांचे आम्ही संपर्कात आहे। त्यांच्याकडून जी माहिती येत आहे किंवा आली तर त्याच्यावर आपण कारवाई करू। कोणीही जे साठेबाजी करू शकत नाही। एलपीजी गॅस सिलेंडरला धरून मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये शंका आहे, त्यावर कसं काय नियंत्रण ठेवण्यात येणार आहे किंवा त्याची साठेबाजी होऊ नये, काळा बाजार होऊ नये यासाठी पोलिसांकडनं कशी दक्षता घेण्यात येणार? अगदी बरोबर आहे, कारण याच्यात र्युमर्स पण भरपूर चालतात, तर र्युमर्सवर कोणीही विश्वास ठेवू नये। तसेच जर आम्हाला त्याच्याबद्दल कोणीही कळवलं की साहेब इथे असे लोक जमा आहे किंवा डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होत नाही आहे किंवा सिलेंडर्स किंवा इतर प्रोडक्ट्स जे पोहोचत नाही असेन्शियल कमोडिटीज, तर ते त्यांना पूर्ण सुरक्षा देऊ। आमचे पोलीस तिथे हजर राहतील आणि व्यवस्थितपणे आपण ते हाताळू सगळे। ज्यांची हिस्ट्री असेल अशा प्रकारच्या काळाबाजार करणाऱ्यावर त्यांच्यावर आता खास नजर राहणार आहे पोलिसांची। अगदी बरोबर आहे। आमचे जे अधिकारी आहे त्यांनी ऑलरेडी क्राईम ब्रांचनी आम्ही त्यांची एक लिस्ट तयार केलेली आहे। मागील वर्षामध्ये जे ह्याच्यात लिप्त आहेत तर त्यांच्यावर वॉच आहे, त्यांना आपण चेक करतो आहे आणि जर त्याच्यात परत दिसले तर त्याच्यावर अजून आपण जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आहे जे स्ट्रॉंगेस्ट स्ट्रिंजंट ते आपण त्याच्यावर लावू। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। बातमी सिंधुदुर्गमधून आहे। सिंधुदुर्गात व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद झाल्यानं हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होतोय। सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मालवणी जेवणाच्या स्वादापासून आता मुकावं लागण्याची शक्यता आहे। सध्या काही प्रमाणात हॉटेल सुरू असले तरी युद्ध सुरूच राहिल्यास हॉटेल हे पूर्णपणे बंद होण्याचीही शक्यता आहे। गॅस सिलेंडर सुद्धा नाही मिळाले तरी परिणाम होणार आमच्या व्यवसायावर। त्याचबरोबर जे पाईपलाईन आहे त्यांच्यामुळे म्हणजे ते पण आम्हाला व्यवस्थित पुरवठा करतील की नाही हे जरा ह्या परिणामामुळे तर त्याचा पण आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आणि त्या व्यवसायावर परिणाम होण्याबरोबर सुद्धा पर्यटनावर सुद्धा परिणाम होणार आणि त्याचबरोबर आमचे जे काही कामगार आहेत 18-20 लोक त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर पण त्याचा परिणाम होणार। म्हणजे सगळ्यांवर हे नुकसानीचाच व्यवसाय आमच्याकडे चालू आहे। म्हणजे जे काय चाललं आहे ते कठीण आहे व्यवसाय करणं, धंदा करणं। तर युद्धाचे परिणाम हे थेट उद्योग जगतावर होत आहेत। बीडमध्ये ठिबक सिंचन पाईपचं उत्पादन हे बंद झालंय। क्रूड ऑइलच्या रिफायनरी बंद पडल्यानं ठिबक सिंचन पाईप बनवण्यासाठी कच्चा माल आता मिळेनासा झालाय। पुरवठ्याची साखळी सुद्धा विस्कळीत झाली आहे आणि वाहनांसाठी डिझेलही उपलब्ध होत नाहीये। कच्च्या मालाचा भाव वाढल्यानं उत्पादन हे अशक्य झालंय आणि उत्पादन केल्यास शेतकऱ्यांना ठिबक सिंचन पाईप जास्त किमतीत विकत घ्यावे लागणार आहे। युद्धाच्या झळा आता उद्योग जगतालाही बसतायत आणि बीडमध्ये ठिबक सिंचन पाईपचं उत्पादन हे बंद पडलंय। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर, इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे। याबरोबरच आता उद्योगावर देखील परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्योगाची चाके बंद पडली आहेत, अनेक ठिकाणी उत्पादन देखील बंद पडलंय। आपण सध्या बीड MIDC मध्ये आहोत आणि या ठिकाणी ठिबक सिंचनचे जे पाईप बनवणारे कंपनीमध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो ही बीडमधील नावाजलेली कंपनी आहे, मोठी कंपनी आहे। या ठिकाणाहून 5 राज्यांमध्ये हे ठिबक सिंचनचे जे पाईप आहेत ते पुरवठा केले जातात आणि अनेक वर्षांपासूनचा हा उद्योग आहे। एरवी हा जो उद्योग आहे तो गजबजलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी दररोजचं जे प्रोडक्शन असतं ते देखील सुरू असतं, परंतु आता कुठेतरी हे उद्योगावर देखील परिणाम होतो। या ठिकाणी तुम्ही ठिबक सिंचन पाईप बनवताय, नेमका कसा परिणाम या सगळ्या उद्योगावर झालाय? सर्वात प्रथम म्हणजे जे आमचं रॉ मटेरियल आहे हे क्रूड ऑइल पासून जे वेस्ट मटेरियल तयार होतं
त्यापासनं हे बनवलेलं असतं. आता हे क्रूड ऑइल शॉर्टेज आल्यामुळं, युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं क्रूड ऑइल येत नाही आहे. त्याच्यामुळं प्लांट बंद पडले, रिफायनरी. त्याच्यामुळं आमच्या मटेरियलला शॉर्टेज आलेलं आहे आणि त्या शॉर्टेजमुळं जवळपास डबल किंमत झालेली आहे रॉ मटेरियलची. जी की ₹1 2 रुपयांनी वाढत होती, ती आता जवळपास डबल झालेली आहे. म्हणजे ₹90 रेंजमध्ये पहिलं होतं, आता 150 ते ₹160चा रेट चालू आहे आणि त्यासुद्धा मटेरियल मिळत नाही. ₹10-20 प्रीमियम चालू आहे. त्यामुळे आम्ही 7 दिवसापासून आमची मशिनरी पूर्ण बंद आहे, सगळं ठप्प झालेलं आहे. कामगाराला तर पेमेंट देणंच आहे सर. त्यांच्या आपल्या जीवावर त्यांनी घर त्यांचे आहे, त्यांना आम्हाला बसून पगार देणं आहे. म्हणजे जे काय खर्च आहे तो द्यावाच लागतो. आता आमच्याकडे काही मटेरियल शिल्लक आहे, पण आम्ही डिलिव्हरी सुद्धा देऊ शकत नाही, कारण आता आमची एक गाडी कोल्हापूरला अडकली, कारण डिझेल नाही त्याला. ते पेट्रोल पंपावर डिझेल मिळते, एक दिवस थांबली ती मुक्काम करून, मग तिथून भेटून ती आली. सप्लाय चेन सुद्धा डिस्टर्ब आहे. म्हणजे प्रोडक्शन तर आहेच, पण पुढचं डिस्टर्ब झालेलं आहे पूर्ण. सप्लाय सुद्धा कंटिन्यूस करू शकत नाही आपण, अशी परिस्थिती आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड. तर तिकडे नाशिकमध्ये हॉटेल आणि बार व्यवसाय हे गॅस अभावी अडचणीत आले आहेत. रेशनिंग पद्धतीनं सरकारनं गॅस द्यावा अशी हॉटेल आणि बार असोसिएशननं मागणी केली आहे. इस्रायल युद्धाचा मोठा फटका हा हॉटेल व्यावसायिकांना बसतोय. प्रामुख्यानं गॅसची उपलब्धता होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल बंद होतील अशा स्वरूपाची स्थिती आहे. नाशिकमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत हॉटेल अँड बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण आहेत. काय नेमकी स्थिती आहे, किती वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहतील असं? नाही, आता जे काही सरकारने निर्बंध घातले, कमर्शियल गॅस पुरवठा पूर्णतः बंद केलेला आहे. कारण संबंधित ज्या एजन्सी आहेत त्यांच्याकडेच सप्लाय येऊ नाही राहिला. त्याच्यामुळं तो खाली कुठल्याही हॉटेल व्यावसायिकांना गॅस मिळणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यामुळं व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे. तसं आमचं सरकारला विनंती आहे का बुवा तुम्ही कोटा सिस्टीम करून केंद्र आणि राज्य सरकारने ताबडतोब हॉटेल व्यावसायिकांना गॅस उपलब्ध करून द्यावे. कारण जेणेकरून त्याच्यावर अवलंबून असलेले, मग ते सर्वसामान्य नागरिक असतील किंवा त्याच्यावर अवलंबून असलेले कामगार असतील, यांना मोठ्या रोजगाराला ते मुकणार आहे आणि त्याच्यामुळे मोठी बेकारी या ठिकाणी वाढेल. माझं सरकारला विनंती आहे केंद्र आणि राज्याला ताबडतोब याच्यात त्यांनी मार्ग काढावा अशी आमची याबाबत मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक. नाशिकच्या मालेगावात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याचा आरोप होतोय. सिलेंडर घेण्यासाठी आता ग्राहकांची मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतंय आणि सिलेंडर ब्लॅकनं विकले जात असल्याचाही नागरिकांनी आरोप केलाय. ट्रान्सपरंट आहे, ऑनलाईन बुकिंग होत आहे. स्वतः जिल्हाधिकारी साहेबांचे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे ऑर्डर आलेले आहेत, त्याप्रमाणे आम्हाला स्टॉक रजिस्टर वगैरे मेंटेन करावं लागत आहेत. ऑफिशियली बुकिंग होत आहे. तुम्ही पण बघितलं असाल आता का ग्राहकांच्या याच्यावरून मोबाईलवरून बुकिंग करून घेतो, त्यांच्या ब्लूबुकमध्ये एंट्री करतो आहे आणि प्रत्येक कस्टमरला तेच आमचं आव्हान आहे का त्यांनी पॅनिकमध्ये येऊन ऑफिसवर येण्याची काही गरज नाही आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे समजा बुकिंगचा नंबर काही बंद असेल तर तेवढ्या पुरताच त्यांना वेळ प्रॉब्लेम येतो, पण तो प्रॉब्लेम सॉल्व झाला, त्यांची बुकिंग होत आहे. यहाँ से बिलेक से हम यहाँ खड़े ले लेके गाड़ी में से बाटले हुए बिलेक हो रहे, बाद पार्सल हो गए. अच्छा, तो गाडी करते आणि त्याच्यानंतर सुनील नावाचा ड्रायव्हर त्यांचे ते पण घेऊन जात आहे. हो, लेके जा रहे हैं सिलेंडर घेऊन जात है. 4-4 5-5 सिलेंडर पीछे के पीछे दे दे. गाड़ी मंगाया, तीसरी गाड़ी नंबर आने पड़ेगा. 80 नंबर मेरा था, 40 नंबर में खत्म हो जा रहा पूरा माल. अभी हम लोग क्या करेंगे? सुबह से खड़े ले. बहुत हो रहा, फ्रॉड हो रहा ज्यादा. गाड़ा पार्सल हो रहा माल यहाँ से. पुढची बातमी नंदुरबारमधून. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून घरगुती सिलेंडरचा सर्रासपणे वापर होतोय. अनुदानावर उपलब्ध होणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होतोय आणि अशा प्रकारच्या गैरवापरामुळे घरगुती सिलेंडरचा तुटवडा आता निर्माण होण्याची शक्यता आहे. शहादा शहरातील मुख्य चौकात असलेल्या या हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून सर्रासपणे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असताना कुठलीही कारवाई का होत नाहीये असा प्रश्न आता सर्वसामान्यांनी उपस्थित केलाय.
तर कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रालाही युद्धाचा फटका बसण्याची शक्यता आहे. युद्धामुळे औद्योगिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं कोल्हापुरातील शेकडो उद्योग हे संकटात सापडले आहेत. युद्ध सुरू राहिल्यास पुढील 10 ते 12 दिवसात इंजिनिअरिंग उद्योग हे ठप्प होण्याची आता शक्यता वर्तवली जाते. सुरू असलेल्या युद्धाच्या झळा अनेक घटकांना आता बसताना पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये आता गॅसच्या रूपानं प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत या महायुद्धाच्या झळा ज्या आहेत त्या पोचलेल्या आहेतच. या सगळ्या अनुषंगानं विविध घटकांना याचा फटका देखील बसतच आहे. याच पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी सचिन मेनन आहेत, जे कोल्हापूरच्या उद्योग जगतामधलं एक मोठं नाव आहे. त्यांच्या रूपानं आणि त्यांच्या माध्यमातून या कोल्हापुरातल्या इंडस्ट्रीला कशा पद्धतीनं मोठा फटका आता बसायला सुरुवात झाली हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. की हे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज ज्याच्यामुळं हे जे संकट आपल्याला सर्वांना जे समोर आता तोंडी जावं लागत आहे, हे कशामुळं झालं आहे तर आपण समजून घेऊया की जितकं तेल देशामध्ये या अरब देशातून बनतं ते या स्ट्रेट ऑफ हॉर्मोजमधून एशिया भागाला जातो. मग ते गॅस असेल कतरमध्ये किंवा UAE ऑइल असेल. आता हे या युद्धामुळे US, इस्रायल आणि इराण या युद्धामुळे तिथे ब्लॉकेज झाल्यामुळे आता सर्व उद्योजकांना ही अडचण येणार आहे. कोल्हापूरचे सर्व उद्योग समूह जे तुम्हाला दिसतात अजून ही लढाई जी 2 आठवड्यापूर्वी सुरू झाली होती, ही अजून जर 2 आठवडे जर चालू राहिली तर तुम्हाला सर्व MIDC मध्ये शांतता बघायला मिळणार आहे. एकही इंडस्ट्री चालू नसणार. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. तर गॅस तुटवड्यामुळे इंदापुरातील हॉटेल व्यावसायिकही अडचणीत आलेत. अन्न शिजवण्यासाठी अनेक हॉटेल व्यावसायिकांनी चुलीचा आधार घेतलाय. वाढतं ऊन, चुलीमधून निघणारा धूर आणि कामगारांना होणारा त्रास यामुळे काम करणं अत्यंत कठीण होत चाललंय. शहरासोबतच ग्रामीण भागातही गॅसची कमतरता जाणवते आणि हॉटेल व्यावसायिकांना आता त्यामुळे मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. तर गॅस तुटवड्यामुळे इंदापुरातील हॉटेल व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत. अन्न शिजवण्यासाठी अनेक हॉटेल व्यावसायिकांनी चुलीचा आधार घेतलाय. वाढतं ऊन, चुलीमधून निघणारा धूर आणि कामगारांना होणारा त्रास यामुळे काम करणं कठीण होतंय. शहरासोबतच ग्रामीण भागातही गॅसची कमतरता जाणवते आणि हॉटेल व्यावसायिकांना त्यामुळे मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय.